नमस्कार. मी बरेच दिवसांनी एक मोठा व्हिडिओ काढते. काही दिवस मी जरा मेडिटेशन वगैरे त्याचा अभ्यास करत होते आणि काय काय आहे आणि जेव्हा एवढ्या वर्षाच्या अनुभवाने आजूबाजूला बघून कित्येक लोक स्ट्रेसमध्ये आहेत, दुःखात आहेत, टेन्शन त्यांना खूप आहे आणि इतके पैसा असतो, सगळं असतं, पण दे आर नॉट हॅपी, आनंदी नाही आहेत. तर मी असा विचार केला का ना मी हा व्हिडिओ काढू. कारण मी जेव्हा ते मेडिटेशन त्या प्रकारे करायला सुरुवात केलं त्यावेळेला मला खूप 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 बरं वाटलं. एक हलकेपण जाणवलं, एक आनंद जाणवला आणि एक शांती मनात, जी शांती आज प्रत्येक जण, प्रत्येक माणूस शोधतोय की मी जरा मानसिक शांती मिळू दे. आय एम व्हेरी स्ट्रेस, आय एम म्हणजे इमोशनल, फायनान्शियल आणि सगळ्याच बाबतीत जर का माणूस असा असेल तर काय करू शकतो ते एक मी थोडक्यात सांगणार आहे. हां, ते तुम्ही जर करून बघितलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि समजा वाटलं आणि हे काय आहे, तुम्ही आज असल्या काही साठी जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा तिथे भरपूर तुम्हाला पैसे मोजायला लागतात किंवा वेळ द्यायला लागतो. तर आपल्यासाठी एक 8-10 मिनटं काढू शकत नाही? पुढची जर वर्ष चांगली जायला हवी असतील तर नक्कीच काढू शकता. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्यामध्ये जो आत्मा असतो, सोल म्हणता तुम्ही, तर हा सोल बाहेरच्या युनिव्हर्सशी, बाहेरच्या हे जे निसर्ग आहे किंवा आकाश तत्व आहे त्याच्याशी जोडलेला असतो. म्हणजे आपल्याला जोडावा लागतो. कारण आपलं जे शरीर आहे, आपण म्हणतो माझं डोकं दुखतं आहे किंवा माझा मूड नाही आहे किंवा जे काही होतं आपल्याला, ते आपलं शरीर म्हणत असतं का आपला आत्मा असतो तो म्हणत असतो? सांगा ना तुम्ही. उद्या आत्मा गेला तर शरीर बोलेल का काही? हे दुखतंय, ते दुखतंय, नाही की नाही? तर आत्मा म्हणजे जो सोल आहे त्याला आपण शांत करणं, त्याला आपण आनंदी करणं, म्हणजे आपोआप आपलं शरीर चांगलं होईल, याला दुमत नाही. तुम्ही पण हे कबूल कराल. तर मग आपण जर का बाहेरची जी शक्ती आहे ज्याच्यामुळे हे सोल आहे, आज आपण आईच्या पोटातनं जन्म घेतो, तो शरीर बाहेर येतं, पण तो आत्मा बाहेरनंच येतो ना आपल्या शरीरात. तर त्या आत्म्याचा आपल्या बाहेरच्या जी शक्ती आहे त्याच्याशी जर का आपण संबंध साधला तर आपल्याला इतकं शांत वाटतं. हा एक्सपिरियन्स मी घेतला आहे, म्हणून मी विचार केला की तुम्हाला पण मी सांगते. तुम्ही मांडी घालून बसा, डाव्या पाय खाली आणि उजवा पाय वर अशी मांडी घाला आणि आपले हात, डावा हात खाली आणि उजवा हात वर करून असं मांडी घालून बसा आणि डोळे शांतपणे मिटा. श्वास आत घ्या, फार जबरदस्ती जोर नाही, सगळं नॉर्मल श्वास आत घ्या. आत घेतल्यावर जितकं जमेल तितकं तो तिथे थांबवा आणि सगळे चांगले विचार करा. कळलं की नाही? आणि ज्या वेळेला तुम्ही श्वास बाहेर टाकाल त्यावेळेला आपल्या शरीरातले जे वाईट आहे, म्हणजे वाईट विचार असो, आजार असो, काही आपल्या मनातली दुःख असो, ती बाहेर टाका. जसं काही काळा कार्बन आपण बाहेर टाकतो ना, फेकून देतो ना, तसं नाकातनं असं समजा काळा कार्बन बाहेर जातो. त्या प्रकारे सगळे वाईट विचार बाहेर टाका. आणि डोळे मिटून आपण असं समजा की ही जी शक्ती आहे ही इथनं, तुम्हाला माहिती आहे की इथे आपली इथनं ना, ह्या मेन तिसरी आंख बोलतात त्याला. तर इथनं आपण असं ॲझ्युम करा, असं समजा की ही जी शक्ती आहे वातावरणाची, ती माझ्या इथनं प्रकाश तो आत जातोय. हळूहळू डोळे, नाक, कान, गळा, छाती, पोट, हात, ओटीपोट, पाय, असा करत 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 आपल्याला तो जाणवतो. जर का तुम्ही मनापासून तुम्हाला बरं वाटायचं आहे, मनापासून तुम्हाला जर का हेल्दी व्हायचं आहे, मानसिक आणि शारीरिक, तर तुम्ही जेव्हा हे 2-3 दिवस कराल कंटिन्यूस, तुम्हाला जाणवेल की तो प्रकाश आपल्या आतमध्ये जातोय आणि त्यावेळेला तो प्रकाश शांतपणे आपण श्वसन करायचं आहे. म्हणजे श्वास आत घ्यायचा, जेवढा जमेल तेवढा होय करायचा आणि श्वास बाहेर टाकायचा. प्रयत्न करायचा आहे हा
जितक्या 2 मिनटं 3 मिनटं 10 वेळा 15 वेळा जोपर्यंत आपल्या पूर्ण शरीरामध्ये आपल्याला वाटायला पाहिजे की आपल्याला शरीरामध्ये एक नवा चैतन्य नवीन प्रकाश असा जाणवतोय असं वाटायला लागेल, त्यावेळेला मग हळूहळू हळू हात एकमेकांना रगडा, ते डोळ्यावर ठेवा आणि डोळ्यावर हात असतानाच हळूहळू डोळे उघडा. बघा ते करून, याने तुमचं नुकसान तर काही नाही झालं तर नक्की फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का, आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी ज्या घडत असतात त्या असतातच, पण वाईट गोष्टी पण घडत असतात. कित्येक वेळा चांगल्या गोष्टींवर वाईट गोष्टींचा जास्त पगडा असतो. म्हणजे पाणी आहे, पाण्यात जेव्हा धूळ असते माती असते ती खाली राहते ना, ती आजी आपण ढवळल्यावर ती वर येते. ढवळल्यावर म्हणजे काय, कुठले तरी असे वेडेवाकडे विषय निघाले की परत आपल्याला ते मागचं दुःख, मागचे त्रास, मागच्या आठवणी आठवतात आणि मग परत आपलं मन दूषित होतं. त्यासाठी आपल्याला जेव्हा त्यात अजून पाणी घातलं की ते डायल्यूट होतं, ते फिकं होतं आणि आपल्याला ते जे प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू आपल्याला आठवेनासे होतात. त्यासाठी काय करायचं की आपण डोळे मिटून परत एकदा जेव्हा त्यानंतर आता 2-3 मिनटं हे केलं, 2-3 मिनटं हे म्हणजे अक्षरशः 8-10 मिनटं अख्ख्या दिवसातले 10 मिनटं काढू शकत नाही स्वतःसाठी, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, स्वास्थ्यासाठी, शारीरिक स्वास्थ्यासाठी नक्कीच काढू शकता. तर परत तसेच बसा, डोळे मिटा आणि आजूबाजूला जे घडतंय ते असंच म्हणा की मी ते ॲज इट इज मी त्याला समावतोय, मी त्याला ॲडजस्ट होतोय, मी त्याच्याबरोबर व्यवस्थित सिंक्रोनाईज करतोय, मला ह्या सगळ्याचा काही त्रास होत नाही. हे म्हणजे काही पक्ष्यांचे आवाज असतील, बाहेरचं बोलणं असेल, पंख्याचा आवाज असेल, कोणी भाजी बिजी करत असेल त्याचे डाव वगैरे कढईत ह्याचे वाजवण्याचे आवाज असतील, काही मोलकरीण आली असेल ते आरडाओरडा करत असेल, हे सगळे आवाज असतील ते रोजच येतात ना, ते मी आता ॲब्सॉर्ब करतोय, मला त्याचा काही त्रास होत नाही. त्यामुळे काय होईल, तुमचे जे जुने वाईट विचार आहेत किंवा दुःखी विचार आहेत किंवा त्रास देणारे विचार आहेत त्याच्यावर हे विचार येतात. पाणी जास्त साठत जातं. जेवढं पाणी जास्त साठेल तेवढ्या ते मागचे विचारांचा त्रास तुम्हाला कमी होतो, कारण आपण पॉझिटिव्ह होत राहतो की हे सगळं मला माहिती आहे, हे बदलणार नाही आहे, मग मी ॲज इट इज ते एक्सेप्ट करतो. हे नक्की करून बघा. तुम्ही बघा तर तुमच्या आयुष्यातली रोजची 10 मिनटं स्वतःला द्या. 4 दिवस करा, 5 दिवस करा, जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत करा ना. असं डॉक्टरकडे जाता, लाईन लावता, 1-1 तास लाईन लागते, हजारो रुपये डॉक्टर घेतात, तरी मग 8-10 दिवस जरा बरं वाटतं आणि परत तुम्ही म्हणता नाही. आता हे जर समूळ नाईलाट करणार असेल, तुमची दुःख कायमची जाणार असतील, तुम्हाला पॉझिटिव्ह कायमचं व्हायचं असेल तर हे नक्की करून बघा. मी बघते, तुम्ही बघा, आज 70 वर्षाच्या वयात माझा चेहरा हसतमुख दिसतो, प्रसन्न दिसतो, कारण ह्याचा फायदा होतोय. मी केला, तुम्ही करून बघा. नाही वाटलं तर तुमची मर्जी, हे काय जबरदस्ती नाही आहे. ह्याच्यानंतर पण मी एक छान चक्रावरचे व्हिडिओ हे करीन आणि अनेक मी चांगल्या गोष्टी शिकली त्या सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पाठवीन. त्यासाठी तुम्ही पहिले ह्याच्यातनं काय फायदा होतो मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला म्हणजे तुम्ही मेसेज लिहा, त्याने मला काय करायचं, काय अजून करायला लागेल, काय केल्याने तुम्ही सुखी व्हाल हे मला नक्की कळेल. माझा उद्देश हाच आहे की ह्या वयात निदान मी 4 लोकांना हेल्प करू शकले, 4 लोकांना मदत करू शकले, त्यांच्या आयुष्यात माझ्यामुळे जर बरं झालं तर हीच माझी पुण्याची पुंजी आहे असं समजा आणि नक्की ट्राय करा. आभार.